आमगे ZP उलयतलो आणि व्हॉट इज द अजेंडा बिहाइंड दी आम आदमी पार्टी मॅनिफेस्टो मिटींग हे आमी आज हे प्रेस कॉन्फरन्सांतल्यान सगळे गोंयकारांक कोडीत करून दितले. गुड आफ्टरनून. हांव जोझफ हिमेंता ZP ऑफ बेनावली. आमी हे फावटी आम आदमी पार्टीन आमी एक मॅनिफेस्टो मिटींग म्हणून स्टार्ट केला. हे मॅनिफेस्टो मिटींगेक 8 अजेंडा आहे ते आमचो MLA फुडें सांगतलो. आमी दोन ट्रायल राउंड केले. आमी एवरीडे 4 मिटिंगो केल्या आमची कॉन्स्टिट्युएन्सी कोलवा जावन बेनावली आनी आमकां रिस्पॉन्स खूब गुड मेळ्ळा. ते मॅनिफेस्टो आमी कितें करूंक जाय आमी लोकां कडेन वचून जे डेव्हलपमेंट तांकां ते लोकांक जाय ते आमकां फीडबॅक मेळटा आनी तेजे वयर आमी हो मॅनिफेस्टो सेट करतले. सो आमी फर्स्ट टायम म्हाका दिसता इन हिस्ट्री वी आर गोईंग टू डोर टू डोर फॉर द क्रिएट द मॅनिफेस्टो फॉर द पीपल फॉर द ZP election. My name is Isaka Fernandez. I'm the Sarpanch of Asol now. I'm contesting ZP election, candidate of Aam Aadmi Party. So we are taking a manifesto meeting just to conduct this meeting. Any problems are there in our village. So you all have to tell me about this problem. कितें तुमगेलें आसा जाल्यार तुम म्हाका सांगोचें. हे मिटींग आमी घेतली ते मिटिंगे तुमगे प्रॉब्लम कितें आसा जाल्यार तुमी म्हाका सांगचें. हांव रेडी आहा तुमगे कितें घेवपाक प्रॉब्लम्स. ओके. म्हजें नांव आंतोनियो लिओ फेर्नांदीस. सगळ्यांक म्हाका वळखतात म्हणल्यार हांव कोलवा ZP कॉन्स्टिट्युएन्सीचो हांव कॅन्डिडेट. तुमी जाण आसतले म्हाका तुमी पयलो आसतलो हांव सगळ्याक आसता आनी हांव 3 टायम सरपंच 2 टायम सरपंच जालो, 1 टायम डेप्युटी सरपंच कोलवाचो. आनी हांव हे पाटी हांव मातशें सपोर्ट करता. आमी कित्याक आमी तेंचें काम पळयलेलें आसा. ते कितें करतात ते हेल्था बाबतींत जावं हेचे बाबतींत कितें करता ते तुमी आखे आयकलां आसतलें पयलां बी आसतलें. तो आज आमी तुमच्या मुखार घेवन येता आमचो पार्टीचो मॅनिफेस्टो जो आनी फुडें कोण आमचे MLA जावन गेले कोण जावन येयले पूण कोणेंच आमचे बरें कोण पार्टी लोकांचे प्रश्न कितें ते विचारून आमचो मॅनिफेस्टो कोणें हें करूंक ना. आज आमी लोकां म्हऱ्यान वतात. आमचो मॅनिफेस्टो तुमचे प्रॉब्लेम कितें आसा ते सांगून आमी पार्टीचे मॅनिफेस्टो घातले. तो म्हाका हो आमचो MLA आमचे बराबर आसा ते बरें हांव कोलवा तेज्या आदारानूच हांव कोलवा कॉन्स्टिट्युएन्सी कॅन्डिडेट म्हणून हांव म्हाका तें डिक्लेअर केल्लो आसा. So, Aam Aadmi Party announces a major democratic initiative for the upcoming December 2025 ZP elections. Manifesto corner meetings in every single ZP constituency of Goa. गोंयभर जे जाग्यांनी ZP constituency आहाय ZP आहाय ते जाग्यांनी आमी वचोन लोकां कडेन बसोन लोकां कडेन कॉर्नर मिटींग करून हो मॅनिफेस्टो तयार करपाचो हो आमगेलो प्रयत्न जावन आहा. हे मिटिंगेंतल्यान आमी ग्रास रूट लेवल लोकां कडेन पावतले आनी लोकां कडेन तेंगेले विचार आनी तेंगेले जे गोश्ट इश्यूज आहाय ते आमी हे मॅनिफेस्टोरान लोकली आमी घातले. हो जावन आहा आमगेलो 8 point इनिशिएटीव 8 point अजेंडा इनिशिएटीव टू अचीव द मॅनिफेस्टो मिटींग. आनी पयलो म्हणटाय तो पीपल एट द ग्रास रूट लेवलार आमी वचोन मेळपाचें. तेंचे बरें आमी जाण जावपाचें की हुंच नाल्ला ZPन बांदपा जायो, हुंय पेवर्स घालपा जाय, हुंच देवळां आमी काम करपाक गरज आहा, हुंच इगोजी हुंच मस्जिदां केसोले जाग्यांनी लोकांक आज ZPचो फंडाचो गरज आहा. हें आमी तेंकां वचोन भासाभास करतले. तेजे भायर तेमकां कितें वायट दिसलां हे सरकारा उदी कित इश्यूज आहाय हेंय आमी तेंचे कडेन बरोवन घेतले. दिस इज द फर्स्ट पॉयंट. सेकंड पॉयंट, the core message is people are the highest authority.
गोंयकार जो आहा तो गोंयकार जावन आहा सुप्रीम, आनी गोंयकार सुप्रीम म्हणटरी ते सुप्रीम गोंयकारा बरें वचोन आमी तेंचे बरें चर्चा करून आमी तेंचे बरें वचोन मॅनिफेस्टो बांदपाची गरज आहा, मॅनिफेस्टो बिल्डअप करपाची गरज आहा. सो आज देखून राजकारणान कोण लोकां बरें वचोन मॅनिफेस्टो केलें नाय. मॅनिफेस्टो म्हणटाय ते एसी बसून मॅनिफेस्टो केल्ले आहाय. सो दिस इज द फर्स्ट टायम in the history of Goa, Aam Aadmi Party is launching this, and I think no other political party has started this setup. The third purpose of the manifesto meeting is to understand people's grassroots problems, local issues, as well as government related issues. So through the ZP could pass on the message to the MLAs. आज हम 2 जण MLA आहे, एक ZP हा. आज बरा आज वेली कॅन्डिडेट, वेली ZP कॅन्डिडेट हा, आणि माम आमगेलो कोलवा ZP कॅन्डिडेट हा. हेंक तिगांयकूय घेवन आज तुम चोयल जाल्यार सालसेतींत आमी 5 ZP ऑलरेडी डिक्लेअर केल्ले आहाय. 14 कॅन्डिडेट्स आज गोंयकारांक आमी ZP डिक्लेअर केल्ले आहाय. विथ द मेसेज इज व्हेरी क्लियर, वी आर सिरियस विथ दीस मॅनिफेस्टो मिटिंग्स. आमगेले जे कॅन्डिडेट डिक्लेअर जाले ते ग्राउंडार वचोन दे आर गोइंग टू स्टार्ट दीस मॅनिफेस्टो मिटिंग्स रायट फ्रॉम टुडे इवनिंग. द मिटिंग्स वील फंक्शन इन अ व्हेरी ऑर्गनायज्ड मॅनर. Each meeting will have some talking points which will be going and discussing with the people. Dedicated person will be there to organize these meetings. लोकां एकठांय कोतले, डोर टू डोर कोतले, सकाळ वचोन लोकां मेळटले आनी लोकां इनवायट कोतले एक लोकेशनाचेर, आनी लोकां सांगतले तुम बरोवन हाडाय, सांजचे जेन्ना येताय तुम बरोवन हाडाय पॉयंट्स, कितेंय जावन दे पॉयंट्स. ते घोडे एक पाट पंचायत लेवल देखून पॉयंट्स आसताय, पूण हाडाय कित्याक देन वी वील एबल टू एटलीस्ट नो and how we have to build up this manifesto and local grassroots किती आहा ते. A local manifesto at every ZP seat of पांचवो point. This is the outcome. ये मीटिंग केल मुटरी ये मीटिंगेंतल्यान आमकां लोकल मॅनिफेस्टो क्रिएट जातलो एज अ ट्रायल पायलट प्रोजेक्ट. काल बाणाले ZPंत आनी कोलवा ZPंत. बाणाले ZPंत आमी 2 मॅनिफेस्टो मिटींग असो घडयल्यो. एक ओर्लीम गांवांत घडयली, एक कार्मोना गांवांत घडयली, आनी एक मागीर कोलवा ZPंत एक आम सुराल घडयली आनी एक कोलवा घडयली. हे 4 जाग्यांनी आमी डोर टू डोर केले. 150 घरांक आम आपयले. मोर देन 100+ people got gathered together and we got beautiful points. आमकां ते वाड्यांतले एक बरो एक आयडिया मेळ्ळी की कितें जावपा जाय, सुदरगत जावपा जाय ट्रू ZP. आनी पीपल एप्रिशिएटेड दी आम आदमी पार्टी, कित्याक जो आज वावर बाणाले कॉन्स्टिट्युएन्सी कोण दाखयलो तेजी तोखणाय आयको मेळ्ळी. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन लोकांक मेळ्ळें. एंड आय वॉज प्रेजेंट फॉर ऑल द 4 कॉर्नर मिटिंग्स दॅट वी वर डन. एंड बोथ आमगे ZP जोझफ जो प्रेजेंट ZP हा, आनी आमगेलो जो आतां कॉन्टेस्ट जावपाचो कॅन्डिडेट माम आंतोनियो जो आमगेलो कोलवा ZP हा, तोय आशिल्लो हे कालचे आमगेले पायलट प्रोजेक्टाक. आमगेलो कमिटमेंट कितें, आवर कमिटमेंट एंड ट्रॅक रिकॉर्ड वील बी कन्वेड टू एवरी मिटींग. मॅनिफेस्टो मिटिंगाचेर आमगेलो गोंयकारांक कित कमिटमेंट आहा, आमगे ट्रॅक रिकॉर्ड कितें आहा. आमगे ट्रॅक रिकॉर्ड म्हणचे आमी 2 जण आमदार लोकांनी निवडून हाडले बाणाले कॉन्स्टिट्युएन्सीचे आनी कोलवा कॉन्स्टिट्युएन्सीचे. आमगे ट्रॅक रिकॉर्ड इज व्हेरी क्लियर. आम डिव्हलपमेंटा नांवान लोकां फोटोइन BJP उड मारलो ना, आम हिंगसोन थिंग डिफेक्शन केलें ना, हो जावन आमगेलो ट्रॅक रिकॉर्ड. वो ट्रॅक रिकॉर्ड आम लोकां मुखार मांडलोले काल. आनी पीपल आर व्हेरी हॅपी दॅट वी हॅव नॉट जम्प्ड. पीपल आर सेईंग दॅट दे डू नॉट वॉन्ट डिफेक्टर्स टू कम बॅक टू पॉलिटिक्स. लोकां म्हणटाय की तुमी आम आदमी पार्टी कोण डिफेक्टरांक घेयना काय आनी तुम कोण डिफेक्टरां बारा रावना काय. आमचे जेन्ना हे ट्रॅक रिकॉर्ड तेम सांगिल्ले आमी दे वर सो हॅपी. दुसरें आमी तांकां आमगेलो कमिटमेंट दिलो. जे भाशेन आज बाणाले कॉन्स्टिट्युएन्सीन आनी वेली कॉन्स्टिट्युएन्सीन आमगे जे मोहला क्लिनिका रेप्लिका आमी ओपन केलें, तेच रेप्लिका आमी आमचे आरोग्य पॉलिक्लिनीक AAP आमचे आरोग्य पॉलिक्लिनीक हें आमी आज सुमार 25 कॉन्स्टिट्युएन्सीनी आमी हें आम आदमी केलें. AAP आमचे आरोग्य पॉलिक्लिनीक आमी उक्ती केल्लें. पावरां नासतना आमी हेल्थ क्लिनीक ओपन केल्लें. फ्री मेडिकल फॅसिलिटी दिल्ली आहा. थिंगा एवरी डे लोक येता, बेनिफीट घेता. डॉक्टरां गेले MBBS डॉक्टर आहा. सो हो जावन आहा आमगेलो कमिटमेंट. आमी आज हे मॅनिफेस्टो मिटिंगांतल्यान लोकांक सांगूंक सोदताय की जे कोण येतले आज इलेक्शनाक तेमको विचाराय what are you doing for us today in order to vote for you for the ZP elections. Aam Aadmi Party is opening up clinics and providing you free service
एंड आस्किंग यू दॅट वी वॉन्ट टू बी अकाउंटेबल. अकाउंटेबिलिटी जाय आमगे सर्विसाची. तुमकां सर्वीस ऑलरेडी प्रोवायड करपा लागले ऑपोजिशन आसून, आनी तेच बेसिसाचेर आमकां येत्या म्हयन्याक तुमकां वोट मागताय. डिसेंबरा 20 तारखेर मोस्ट प्रोबेबली इलेक्शन थारायलो आनी ते 20 तारखेर जिखोवन हाडले म्हणटरी आमकां 1 year आहा टील MLA इलेक्शन्स. आनी ते MLA इलेक्शना 1 year भितर आमी जे काम करतले तेजेर तुमी आमकां मुखार जी शाबासकी दिवपा जाय ती दिवपा जाय. हे कमिटमेंटाचेर आमी लोकां मद वयताय. द 7th one इज कॉलिंग फॉर सिटिजन्स पार्टिसिपेशन. काल जेन्ना आमी ही कॉर्नर मिटींग घेयलोली मॅनिफेस्टो पासून, थिंगा यूथ आसलो. यूथ आपल्यागे डिफिकल्टी सांगपा लागलो की जॉब स्कॅम जाताय म्हूण गोंयांत, आनी पयशांचेर जॉब घेताय म्हूण. आनी थिंगा आमकां एक असलो यूथ मेळ्ळो, पेरंट मेळटा गेली यूथ आनी पेरंट. ती म्हणपा लागली बाबा आपल्या गेले चेडवा कडेन 10 लाख रुपये घेयल्ले आनी जॉब दिवपा PWDचो. हांवें म्हणलें आंटी म्हाका एक बायट दी. म्हणटा ना, आपण बायट दिली, आपण मुखार येयली जाल्यार आय एम ऑल्सो एट फॉल्ट न्हू, बिकॉज आय ऑल्सो गिव द मनी. बट आपण कितें करता आशिल्ली, आपण भांगार धरून हें केलें. हांवें म्हणलें तुवें कितें कंप्लेन केलां, कोणा कंप्लेन करचो. कंप्लेन करपी मनीस जरी तरी बेदी आसाय जाल्यार कंप्लेन कोणा करचो. सो हे कालची कॉर्नर मिटिंगांतल्यान ह्यो गजाल्यो आमकां रिवील जाल्यो. सिनियर सिटीजन्स आर सफरींग. तेंगे गृह आधार जी आहा तेंकां तें मेळना, सिनियर सिटीजन्स पेन्शन तेंकां मेळना, DDSSY कार्ड जी आहाय ती रिन्यूवल सारकी टायमार ते फॉर्मेटा भितर मानाय. ऑल द पीपल वर ओनली सेईंग 1 point अजेंडा तेंगेलो. ती म्हणटाली तुमी जर तरी आम आदमी पार्टी तुमकां जिखोवन हाडले, एकूच जाय टायम बाउंड डिलिव्हरी. तुमी एक टायम सांगाय, तुमकां 1 म्हयनो जायो जाल्यार 1 म्हयन्यान हें कोतले. बर्थ सर्टिफिकेटीक 1 म्हयनो जायो, 30 दीस जाय, 15 दीस जाय या 60 दीस जाय. बट टायम बाउंड डिलिव्हरी टू द सिटीजन्स हे सिटीजन्साक गेलो डिमांड आसलो आमगेलो. एज वी क्लोज आमगे क्लोजिंग अपील, द 8th point and the closing appeal is हे ZP इलेक्शन जे आम घडून हाडटले. दिस इज गोइंग टू बी टू युनाइट ऑल द पीपल्स वॉइसीस एंड टेक इट टू द सेंटर स्टेज. गोंयकारांक गेलो, भुरग्यांक गेलो, ओडिगांक गेलो, जाणटेल्यांक गेलो, सगल्यांक गेलो आवाज आमी हे मॅनिफेस्टोंतल्यान घालून टुगेदर एकठांय जावन वी वॉन्ट टू बिल्ड अ हेल्दियर, सेफर एंड बेटर गोवा. आम गोंयकारां पासत एक बरो मॉडेल तयार करूंक सोदताय. गोंयकारांगे इश्यूज गावून डेमोक्रेटिकली पीपल ड्रिवन डेमोक्रेटीक सेटअपांतल्यान आज हो मॅनिफेस्टो तयार करूंक सोदताय. आनी दीस इज आवर क्लोजिंग अपील. हें सांगून सगळे गोंयकारां सांगता आमकां एक चान्स दियाय, आमकां हो मॅनिफेस्टो बिल्डअप कराय, एक चान्स दियाय, आमकां एक चान्स दियाय, आमगे ZP हाडून आमकां एक चान्स दियाय की हे ZP कोच्यान आमी तुमचे बरें पावपाक आनी तुमगे जो आडकोड आहाय, तुमगे जी बारीक काम करपाक जाताय ZPंतल्यान हें आम करून दाखोवपाक आनी तुमगे सेवे पावपाक. वी रिक्वेस्ट ऑल द पीपल ऑफ गोवा, गिव अस एन ऑपॉर्च्युनिटी एंड इवॅल्युएट अस फॉर 1 year. 1 year उरता ऑल इलेक्शनाक. आमकां ZP निवडून हाडाय, आमगे ZP कित परफॉर्म कोत तेजे तुमी मागीर मुखावेल वाट डिसायड कराय. लेट अस चेंज the politics of Goa. Let us look for a Goa with governance, with accountability, and Aam Aadmi Party is here only talking about accountability. आमगे कामाचेर आमकां वोट माराय, आमकां एक चान्स दियाय आनी आमगेले मॅनिफेस्टोन तुमी सगळीं पार्टिसिपेट जाय.